फायनली आपण आलो आहोत. आपला जो फार्म आहे आजचा फार्म हाऊस तर तिकडे आलो आपण. तर मागे थोडं काम चालू आहे, थोडासा आवाज येईल, थोडासा कमी जास्त होईल, ते जाऊ दे सोडा. पण आता आपण पहिला जाऊया आपल्या फार्म हाऊसमध्ये. तर बघूया, चला फार्म हाऊस. बाय बाय. आपण एक बघूया फार्म हाऊसचा व्ह्यू. यार फार्म हाऊसचा एक नंबर आहे भाई लोग. वन साइड आहे, नाद नाही फार्म हाऊसचं. तुम्हाला फार्म हाऊसची सगळी लोकेशन, सगळं इन्फॉर्मेशन आहे ना भेटेल व्हिडिओमध्ये, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर आहे तर खूप छान, मस्त एकदम. ते बघा पूर्ण झोपाळा वगैरे फुल सेटिंग करून ठेवलं आहे, एकदम शांतता, मस्तपैकी एक नंबर. इथे पूर्ण ग्रीनरी आहे. आणि हा आपला बंगला म्हणजे आपला फार्म हाऊसच आहे. एक नंबर वाटतो, एकदम छान एकदम यार. म्हणजे एकदम शांतता, टेन्शन नाही, काय नाही कोणाचं. वन साईड. तर इथे आपण हा पूर्ण असा व्ह्यू आहे आपल्याकडे. हा असं एंट्रन्सच आहे, पण शांतता एकदम मस्त. बसायला संध्याकाळी वगैरे रॅकेट वगैरे खेळायला इथे आहे. परत बॅटबॉल पण तुम्ही खेळू शकता. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल आम्ही बॅटबॉल पण खेळलेलो आहे इथे. हाच आमचा ग्राउंड होता. मजा केली खूप, मित्रांसोबत आलो होतो. तर इकडे हे आपले 2 गेट आहेत, म्हणजे ॲक्च्युली 2 वे आहेत. इकडे पण आहे आणि जागा इकडे पण आपलीच जागा आहे. तर आपण इथे बघूया पुढे. चला इकडे, ही इथपर्यंत आपली जागा आहे. इकडे तुम्हाला पूर्ण असं थोडंसं रिलॅक्सेशन पण आहे. आणि इथे बार्बिक्यू नेशन तुम्ही वगैरे करू शकता. काय चिकन वगैरे आपण भाजतो वगैरे, आय थिंक सो ते सगळे इकडे आहे. हा पूर्ण व्ह्यू त्यासाठी आहे, किंवा ही जागा त्यासाठी आहे. तर तुम्ही आलात तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे या बार्बिक्यू नेशन. आणि ह्या साईडला मस्त बघा ना, पूर्ण ग्रीनरी आहे एका साईडला. प्रॉपर म्हणजे एन्जॉयमेंट, रिलॅक्सेशन, एकदम फुल रिलॅक्स. टेन्शन नाही कोणाचं, काय नाही, मस्त एन्जॉय करायचं. तर आता आपण जाऊया आपल्या रूममध्ये भाई. आपण रूम टूर नाही दिले आल्यापासून. यार हा असा इकडनं व्ह्यूला तुम्हाला दिसेल बघा, वन साईड. आणि ह्या साईडला स्विमिंग पूल आहे तुमच्या राईट साईडला. तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. बट बघा असा हा बंगला आहे. आणि हे पूर्ण ग्रीनरी पूर्ण एका साईडला, एक नंबर शांतता. संध्याकाळचं लाईट्स वगैरे पण एक नंबर वाटतं, व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. तर आता आपण जाऊया रूम टूर घ्यायला. चला भेटूया रूम टूरमध्ये. चला आता आपण बंगल्यामध्ये चाललो आहे. मस्त इथे फुल सेटिंग आहे. तुम्हाला जर कंटाळा आला तर तुम्ही कॅरमही खेळू शकता. फुल सेटिंग आहे, कॅरम बिरम. इथे मस्तपैकी सोफा सेट, कॅरम बिरम फुल. तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी तुम्हाला हे पण दिलं आहे, ते सोनीचा साऊंड सिस्टम आहे. संध्याकाळीचे मस्त मॅच बघितला आम्ही. सेटिंगसाठी हे पण आहे आपल्याला, टी व्ही वगैरे पण आहे. तर आता जाऊया आपल्या रूममध्ये. हा असा काही माहोल भाई, फुल मजा केली यार, एक नंबर. पण तिकडे पण कंटाळा आला तुम्ही इकडे येऊन बसू शकता मस्तपैकी. तिथे पण एक नंबर फुल. आई ग नाद नाही भाई, फुल रिलॅक्स. मस्त AC, पंखा फुल ना कडक. आता चलो रूम टूर. आपण ह्या रूममध्ये थांबलो होतो, ह्या रूममध्ये. तर रूम टूर तो बनती है ना मेरी बच्ची. आई रूम बघा, और क्या चाहिए लाईफ में. आणि बघायला गेलं तर हे बघा, ह्याला बोलतात व्ह्यू. हे पूर्ण तुम्ही जर बाहेर बघितलात तर तुमच्या रूममधून हे सगळं दिसणार यार. अजून काय पाहिजे भाई. आणि इकडे झालात, इकडे आलात, इकडनं पण बँडी क्या मारी चाल बाजू. इकडनं तुम्ही बाहेर आलात की हे बघा, ये नजारा वन साइड, और क्या चाहिए नजारे. आणि भाई आपली फेवरेट जागा, चाल ओगाड. फुल क्लीन, टेन्शन नाही, काय नाही, मस्तपैकी बघा. पूर्ण काम 25 इथेच होतं भाई. मस्त आहे एकदम. खरंच रूम चांगली आहे आणि बजेट फ्रेंडली पण आहे. तर तुमचा पण असा म्हणजे मिनिमम तरी आपल्याला 14-15 किंवा असा ग्रुप असेल तुमचा, तर नक्की तुम्ही इकडे या, भेट द्या. खरंच खूप चांगला गेला आहे. आणि इकडची जी केअरटेकर म्हणण्यापेक्षा आपला मित्रच आहे, आपला भावाच आहे. तो खूप म्हणजे त्यांनी खूप मदत केली खरंच. आणि एकदम मित्रासारखा होता. म्हणजे तुम्हाला पण, तुम्ही जर आलात तर तुम्हाला पण काहीच टेन्शन नाही आहे. जर तुम्हाला जे काय हवं, म्हणजे इवन तुम्ही आता आम्ही काल मच्छी वगैरे पण फ्राय करून घेतली त्याच्याकडून.
तो काहीच काय बोलला नाही, म्हणजे हां ठीक आहे तुम्हाला देतो करून, म्हणजे असं काहीच कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आला. आम्ही आलो काल, आज आपला सेकंड डे आहे इथे. बट खूप छान, खूप मजा आली. आणि असं वाटलं नाही की असं कुठे बाहेर आलो, म्हणजे मित्रामध्येच होतो, तर टेन्शन नव्हतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडची सगळीच माणसं खूप छान आहेत. म्हणजे तुम्हाला बोलतात ना, कधी काही गोष्ट लागली तर तुम्हाला नाही बोलणार ना, तुम्हाला सगळे भेटणार आणि वेळेवर. आणि ते पण बोलतात ना, हात तुम्ही बोलत आहात 5 मिनटामध्ये बनवून, ते 5 मिनटं तुम्हाला बनवून पण देतील. असं आम्हाला कुठेच असं वाटलं नाही की आम्ही काही सांगितलं आणि त्या माणसांनी दिलं नाही आपल्याला. सगळं भेटलं आहे, सगळं. म्हणजे बिर्याणी बोला किंवा ते फिश फ्राय वगैरे सगळं, म्हणजे त्यांना जेवढं पॉसिबल होतं आम्ही सांगितलं ना, त्यांनी सगळे देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी 100% दिला त्यांचा. तर चला आता आपण दुसऱ्या रूम बघूया. इथे तर आम्ही थांबलो आहे, इथे आम्ही 3 मित्र होतो. तर अशा तुम्हाला एसीच्या आय थिंक सो मिनिमम 4 रूम असतील आणि 2 आय थिंक सो नॉन एसी रूम आहेत. तर एसी पण मस्त कूल होतं रात्र एकदम. तर आता आपण दुसरं रूम बघूया. चला दुसऱ्या रूममध्ये. बाय बाय. हे बघा भाई, रूमच्या बाहेर पडलो की हा नाद. हे बघा चुम्मेश्वर, फुल रिलॅक्स, काय टेन्शन नाही, काय नाही, मस्त शांतता. आपला दुसरा भाऊ पण बसला आहे आणि काहीच म्हणजे एक नंबर आहे यार. तुम्ही व्ह्यू बघा ना, काय कडक व्ह्यू आहे, एक नंबर. आणि तुम्हाला बोलतो ना नॉन एसी रूम त्या ह्या आहेत, ते ह्याच नॉन एसी, ह्या नॉन एसी रूम आहेत. हे बघा ना, अजून तुम्हाला काय पाहिजे यार. आता जर तुम्ही थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात आलात तर व्ह्यू कडक आहे. हे अजून थोडंसं काम चालू आहे थोडंसं आपलं. आणि सेम ॲज इट इज इथे पण तुम्हाला वॉशरूम वगैरे मिळेल. बघा हे पण फुल नीट अँड क्लीन आहे भाई. यावर काय चाहिए भाई. इथे स्वच्छता बोलाल ना तुम्ही, खरंच एक नंबर आहे यार. शांतता पण तेवढीच, स्वच्छता पण तेवढीच. इथे आता थोड्या दिवसांनी परत भेट लागेल, काम चालू आहे थोडंसं. हे बघा, हे बाहेरचा एंट्रन्स पूर्ण, म्हणजे हा फर्स्ट फ्लोअरच आहे. अजून एक आपला माळा आहे, इथे अजून एक रूम आहे, ही पण नॉन एसी आहे आणि ही वाली एसी रूम आहे. आता ह्याच्यात आपली पब्लिक आहे, सो आपण नंतर बघू त्या एसी त्या रूमसाठी. तर आता आपण, आणि ही गॅलरी बघा, ही पेंटिंग अँड ऑल भाई, फुल खर्चा पाणी आहे भाई. वन साईड गॅलरी बघूया. सर ह्याला ऊन मजबूत आहे, बघूया या. ही बघा गॅलरी भाई, झोपाळे भाई, काय तुम्हाला हवे सांगा. आणि हा गॅलरीच्या बाहेरचा नजारा पूर्ण, हे बघा इकडनं आपण खाली होतो तो नजारा. आणि हा पूर्ण गॅलरी, तुम्ही बाहेर आलात गॅलरीला तर हा पूर्ण नजारा तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल. पण हे बघा ना भाई, फुल टेन्शन नाही. म्हणजे तुमचे लहान मुलं वगैरे पण असतील सोबत तर त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही आहे. जसे त्यांनी बॅरिगेट वगैरे सगळं, बॅरिगेट म्हणजे बोलतात ना हे लावलेलं आहे काच वगैरे, सो टेन्शन काहीच येणार नाही. म्हणजे सेफ्टी पण आहे आणि खूप चांगल्या प्रमाणे त्यांनी ठेवलं आहे पूर्ण. आणि ह्या साईडला तुम्ही आलात सेम आपला तो बार्बेक्यू नेशनवाला तो व्ह्यू, आणि इकडे पूलवाला व्ह्यू, आणि हा पूर्ण नजारा. इकडे खूप जण येतात बाहेरून यार, लांबून. आम्हाला पण ॲक्च्युली माहिती नव्हता हा पूर्ण, बट आपल्याच भावाचा होता, त्याच्या मावशीचा की त्यांच्या फॅमिलीमधला कोणातरी आहे, सो आम्ही आलो. पण खरंच नेक्स्ट टाईमला वाटतं यार परत यावं या साईडला, एवढं छान आहे. आणि शांतता बोलाल तर एक नंबर शांतता, म्हणजे कोणाचं टेन्शन नाही, काय नाही, फुल रिलॅक्स. तर आता आपण चलो पुढचं आपण एक बघूया. इथे आहे खूप ठिकाण, हे बघा ना यार, व्ह्यूच बाप आहे भेंडी यार, कडक एकदम. म्हणजे नाद नाही भाई व्ह्यूचा. इकडे तुम्ही बघाल तर वन साईड पूर्ण आहे बघा, 360 काम 25. आणि हे आपले काम 25 बघा, दिसतोय नाही दिसत आहे आय डोंट नो. लाईफ एन्जॉय, हा पूर्ण व्ह्यू आहे यार, नाद नाही आहे व्ह्यूचा. चलो आता आपण पुढे बघूया. हे देखो, आता आपण चाललो वरती, टेरेसवरती भाई. हे चल पटापट चल, काय टाइम नाही. हा भाई टेरेस व्यू, कॅच करा खूप ना मेरी पोपो. हे देखो टेरेस से फुल नजारे. साईड सीनसाठी बेस्ट भाई, साईड सीन काय इथे सगळ्यात बेस्ट आहे. हे बघा हे टेरेसवरनं नाद नाही भाई, बंगले. तो एक बंगला, हा एक बंगला. हां तुम्हाला कोणा जागा असेल तर या, पाहिजे असेल तर. हा बघा, हा तुम्हाला जागा घेऊन देईल. कॉन्टॅक्ट टू शुभम. पाण्याची टाकी, इथे बंगले भाई, म्हणजे नाद नाही बंगल्यांचा. हे बघा ना फुल जागा. इथे आता अजून एक तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे, बंगला चालू आहे. 1 बंगला, 2 बंगला, 3 बंगला भाई, नाद नाही ते बंगल्यांचा. वन साईड बघा ना फुल
शांतता पण मस्त तेवढीच, कोणाचं काय टेन्शन नाही, काय नाही ना, देणं घेणं, गेलं एवढंच जग, आराम करा मस्त. हे पण सेम आहे मस्त बाकी. समोरचा भाई मला लय आवडला, फुल हिरवळ आणि मस्त केळीची झाडं यार. कुठे हे ना, ह्या साईडला ना भीमाशंकरची रेंज आहे. ही भीमाशंकरचं आपलं आहे. भीमाशंकर अभयारण्य सर्व मोठं, म्हणजे ज्यांना फिरायचं वगैरे असेल या साईडला सगळं माथेरान वगैरे इकडे, ही सगळी भीमाशंकरची. म्हणजे एक काम करायचं, शुक्रवारी यायचं, शनिवारी तुम्ही हे पण फिरू शकता आणि तुम्ही हे पण फिरू शकता. निसर्गाचा आनंद वगैरे फुल घेऊ शकता. असं फार्म हाऊस पण एन्जॉय करू शकतो आपण. पण भाई फार्म हाऊसला आलो ना, तिकडे नदीच्या काठी, तिकडे पण व्ह्यू खूप चांगला आहे, मस्त जागा आहे. पण इथे आपण फार्म हाऊसला की इकडे बाहेर पडायचं मन होत नाही भाई. नाही पण तिकडे आम्ही पण त्या साईडला पण खूप चांगला व्ह्यू आहे. पावसाळ्यात तर अजून मस्त. ती नदी पावसाळ्यात चांगली वाहते, तिथे जाऊन तुम्ही, तिकडे पण जकुझी बनवलेली, तिथे जाऊन बसून आनंद घेऊ शकता थंडगार हवेचा. भाई पूर्ण व्ह्यूज एक नंबर आहे यार. इथे पण बघा तुम्ही, काम चालू आहे समोरच. पण खरंच यार, म्हणजे रिलॅक्सेशन बोलतात ना, रोजचं आपलं काम, ते इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची पासून थोडी इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची असेल ज्यांना, त्यांच्यासाठी बेस्ट जागा आहे. म्हणजे आत्ता तर बघाल तुम्ही, बघा ना सगळीकडे तुम्ही बघू शकता, म्हणजे एक तर फार्म हाऊस वगैरे ऑलमोस्ट फार्म हाऊसच आहेत आणि मजा आहे यार खूप. तुम्ही इकडे पण बघू शकता, बघा सगळीकडे फार्म हाऊस, सगळे तिकडे पण काम चालू आहेत, कन्स्ट्रक्शन चालू आहेत, तिकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे हे सर्व प्लॉट्स आहेत विकत घ्यायला, ज्यांना विकत घ्यायचं त्यांच्यासाठी येते जागा सर्व प्लॉटिंग केलेली आहे तिथे. आता एवढं ऊन लागतंय पण वाटत नाही, असं जाणवत नाही ऊन बी नाही यार. खूप म्हणजे मस्त वाटतंय, एक नंबर शांतता. ऊन असं ऊन आहे, ॲक्च्युली ऊन आहे, पण असं गारवा एवढा, हवा एवढी आहे ना की असं जाणवत नाही आहे की असं ऊन वगैरे खूप लागतंय. मस्त यार, एन्जॉय, लाईफ एन्जॉय करायची आहे. आपण 1-2 दिवस काढतोच यार. तुम्ही सॅटर्डेला या, संडेला या, पण खरंच इथे विजिट करा, खूप छान आहे जागा. आम्ही प्रॉपर्टी बघितली, काल आलो तेव्हा थोडंसं कसं धावपळ झाली होती, आणखी दमलो वगैरे होतं, त्याच्यामुळे काय एक्सप्लोअर करायला भेटलं नाही. बट आज प्रॉपर आपण पूर्ण हा वेला एक्सप्लोअर करतो आहे. खूप छान वाटलं. आणि बोलतात ना, लाईफ असेल ना भाई तर अशी असावी, एकदम छान, टेन्शन काय नाही, एकदम शांतता प्लेस, पूर्ण एकदम मस्त. तर तुम्ही नक्की विजिट द्या. तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, त्या जो आपल्याकडे हा सांभाळतो माणूस, त्याचा नंबर वगैरे आपण सगळं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ आपण. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि वाटलं तर नक्की, आणि जमलं तर खरंच नक्की या. खूप छान आहे. म्हणजे नेरळ स्टेशनपासून, नेरळ स्टेशनपासून अगदी बोललात ना एक 20-25 मिनटावरच आहे. इकडे आपण तुम्ही निरायला आलात ना की तुम्हाला गाडी वगैरे येतात इकडे सोडायला. ते काहीतरी 50 रुपीज 30 रुपीज घेतात, 30-50 रुपये काहीतरी घेतात. पण तुम्ही नक्की या. कुठे, कारण आहे ना नेरळ स्टेशनपासून, तेच बोलो, नेरळ कर्जत दोन्ही जवळ आहेत, पण सगळ्यात जवळचं स्टेशन नेरळ आहे. तर तुम्ही नक्की या. तर आता आपण चला दुसरा काहीतरी थोडंसं एक्सप्लोअर करूया खाली. आपल्या त्या साईडची रूम आपण बघूया. आता आपण एका साईडचं रूम बघितलं, तर त्या साईडची रूम बघूया. चलो. तर आपण जसं मागून आलो ना, तर तुम्हाला एकाच साईडला दोन्ही विलाला खाली पण जायला आहे. तर या साईडला तुम्ही खाली जाऊ शकता. एकदम मस्त खाली जायचं, टेन्शन नाही, चिल्ल आहे. ही दुसरा रूम आहे ना, त्या साईडची रूम आहे, तर टेन्शन काय नाही. आता तर नाश्ता वगैरे चालू आहे, नाही जेवणाची तयारी चालू आहे सध्या. तर इकडे मावशी वगैरे आहेत, आपला भाऊ आहे, हे सगळं नाश्ता वगैरे चालू आहे, जेवणाची. नाश्ता झाला नाही बघा. असं तुम्हाला जे हवं आहे ते भाव आपल्याला करून देईल, त्याचं काही टेन्शन नाही. फक्त सांगा काय हवं आहे ते आपल्याला आहेत मावशी वगैरे मदत करायला सगळं. तर आपण ह्या साईडची सेकंड रूम होती आपली, इकडे पण सेम. हे बघा भाई, AC रूम, टेन्शन काय नाही, एक नंबर, सेम आहे रूम. तर एक सेमच आहेत सगळ्या. हे बघा भाई, व्ह्यूमध्ये भेंडी व्ह्यूच्या प्रेमात पडतो यार, एवढं छान आणि टेन्शन नाही या कडक. ही पण सेम AC रूम आहे. मला आता लाईट्स लावून दाखवतो, थांबा 1 मिनटं. हे शुभम, हे बघा AC पण फुल कूलिंग, पंखा, AC फुल, नाद नाही. भाई हे बघा, हे बघ, हे पण वन साईड, म्हणजे पूर्ण कडक. व्ह्यू मस्त आहे भाई, व्ह्यूमध्ये फुल पैसा वसूल आहे, काम 25. आणि इकडे तुम्हाला सेम ॲज इट इज वॉशरूम भेटणार. आणि आपलं वॉशरूम वगैरे बघा, इकडे भाई वॉशरूमचा एक नंबर आहे, पूर्ण क्लीननेस आहे, तुम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे
बोलतात ना काही काही जण असतात अरे असा वॉशरूम पाहिजे तसा वॉशरूम पाहिजे, काही नाही, एक नंबर आहे वॉशरूम. चलो आता आपण आपला जो भाव आहे इकडे तुम्हाला टी व्ही दोन्ही साईडला रूमला भेटेल. हा असा टी व्ही आहे आणि हा सेम ॲज इट इज आपण असा आलो ना, जिकडनं गेलो तिकडनं गेलो, इकडे दोन्ही साईडला बघा, इकडनं गेलो ना आपण इकडनं आलो, म्हणजे दोन्ही रूम आपलाच आहेत दोन्ही साईडचं. आणि हा पूर्ण असा व्ह्यू आहे. तर एकदम मस्त नाश्ता जेवण सगळं इकडे असतं आणि हे इकडे असतं. तर आता आपण आपला जो भाव आहे नरेंद्र म्हणून, आपला जो भाव आहे नरेंद्र त्यासोबत आता बोलूया, कारण की तो सगळं हँडल तो करतो. तर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे त्याला त्रास द्या, आम्हाला त्रास देऊ नका. चला तर आपण भेटूया नरेंद्राला, तर आपण थोडं नरेंद्रशी बोलूया. चलो. तर आपल्यासोबत आपला भाव आहे नरेंद्र, म्हणजे तो इकडे सगळं हँडल करतो. तर आपण त्याला भेटूया. नमस्कार भावा. नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मला आता एक सांग, आता हा फार्म हाऊस किंवा विला आहे त्याचं नाव काय पहिलं ते सांग सगळ्यांना. आपल्या विल्ल्याचं नाव स्वप्नवृत्ती विल्ला, प्लॉट नंबर 149. हा विल्ला आपल्या स्पर्समध्ये आहे. कर्जतपासून 17 किलोमीटर आहे, नेरळपासून नेरळ स्टेशनपासून 12 किलोमीटर. म्हणजे जवळपास नेरळपासून जवळ आहे. तर तिकडे येण्याचा सोर्स काय आपल्याला? कॅब म्हणजे तुम्ही स्टेशनला उतरलं की त्यांना सांगायचं काय ते सांग फक्त. सांगायचं फक्त स्पर्समध्ये यायचे आणि आपल्या विल्ल्याचं नाव सांगायचं. प्लॉट नंबर काय बोला? 149. प्लॉट नंबर तुम्ही लक्षात ठेवा 149 आहे. सो तुम्ही इकडे आला ना, इथे मला हे सांग, चल हा आपली प्रॉपर्टी आहे बरोबर. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही ॲज अ पर पर्सन ते काय तुम्हाला ते त्याच्यामध्ये तुम्ही काय काय देता किंवा त्याचं रेट वगैरे काय ते सांगा. विकेंडचा रेट आहे 2000 रुपये पर पर्सन. त्याच्यात विथ फूड, हां. लंच, डिनर, ब्रेकफास्ट, IT याच्यामध्ये भेटते. ओके. आणि वीक डेचा आहे 1800. ओके, म्हणजे वीकडेला तुम्ही 1800 रुपये आणि विकेंडला याल तेव्हा 2000 रुपये पर पर्सन. पण भाई तुम्ही एवढं कमी काय ठेवलं ते पहिला सांगा. ह्याची व्हॅल्यू तुम्ही बघाल ना भाई, 2000चा खरंच खूप चांगली आणि खूप वरती पण तुम्ही ठेवू शकता, कारण की लोकेशन पण तसंच आहे आणि तुम्ही सर्व्हिस पण तशीच आहे. तर तुम्ही मला हेच सांगा की जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता वगैरे, तर सकाळी नाश्त्याला तुम्ही काय म्हणजे तुम्ही आम्ही जे सांगेल ते देणार की तुमचं काय ठरलेलं आहे असं? जर तुम्हाला काय आवश्यक तर ते देऊ पण शकतो, पण नाही, आमचं तुम्हाला- पॅकेजमध्ये ठरलेलं आहे. तुम्हाला पहिलेच बोला, हे लोक नाही बोलत नाहीत. कारण की आम्ही पण सकाळी आलो तेव्हा ह्यांना आम्ही सांगितलं असं नाही असं पाहिजे भाई, ते एकाही शब्दाने नाही बोलण्यात. ते आम्हाला जे हवं ते त्यांनी दिलं. आणि लंचमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज, चिकन सुका, चिकन ग्रेव्ही वगैरे आणि पनीर मसाला, दाल तडका वगैरे, राईस, चपाती आणि भाकर. भाई फुल सोय आहे, टेन्शन काय नाही. लवकर या. आणि जर मला एक सांग, आता पहिलं तुझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन, म्हणजे जर कोणाला यायचं असलं तर ह्या कॉन्टॅक्टवर ते तुला संपर्क करतील किंवा तुला सांगतील की बाबा असं आहे म्हणून. तिकडे आपला विल्ल्याचं पेज पण आहे इंस्टाला, स्वप्नवृत्ती विल्ला म्हणून. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर 7218310006 आहे. तर हा तुम्ही नंबर हा, सेव्ह WhatsApp करा. नंबर आहे तुम्ही नंबर सेव्ह करा. काही असेल तर भावाला लगेच कॉन्टॅक्ट करा. हां, आणि तुम्हाला काही असेल ना तर मी ह्याचा नंबर किंवा हा इकडे मी जो ॲड्रेस आहे तो पिन बॉक्समध्ये टाकेन. तुम्हाला काही विचारायला भावाला त्रास द्या बिंदास, टेन्शन काय नाही. आणि तुम्ही याला रात्री 3 वाजता बोलत तरी भाव येणार आपला, एवढी गॅरंटी, कारण की आम्ही ते करून झालो. तर बिंदास तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही असेल किंवा यांचं इन्स्टाचं पेज आहे ते पण मी तुम्हाला लिंक पण देईन, त्या पेजला पण तुम्ही फॉलो करा किंवा काही इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे भावा. खरंच खूप छान वाटलं आणि नक्की भेट द्या भावा. ह्याचा चेहरा लक्षात ठेवा, काय असेल त्यालाच भेटायचं. चलो नक्की. चलो, हा बघा हा पूर्ण असा व्ह्यू आहे. तर आपण बघूया पुढे काय काय आपल्याला बघायला भेटायचं. चला भेटूया लवकरच. बाय बाय.
पाहिलं मला एक ब्लॅक पुढे अजून मी कीपर आहो काय दिसत नाही बॅट्समॅनला रोहित चमकताय आला 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 पहिले बॉलर विशाल भाई दुसरा गेला डागा तिसरा चालू आहे भाग उधर खड़ा हार्दिक पांड्या सस्तावाला सीझन सेल मधला हार्दिक पांड्या प्रभादेवीचं प्रभावी डायरेक्ट लागला रिव्ह्यू मागे आउट नाही रे बॉलर कुठे लागला त्याला ललित तलल्ला केलाय मी बरोबर उभा होतो म्हणजे चल रे टाक बोल्ड आउट नाही एक टप्पाच आउट आहे कार्निवल सिनेमा आउट आहे लागला पाय नाही केलं नाही एवढा लय जोरात मारतो हा बॉल पण टाकते रे फिल्डर बघ हातात कॅच इकडे हातात कॅच आहे रे मी बसलेलो ना बॉलिंग करणार हे नाही रे मार म्हणून हरलेलो आउट 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 आहे म्हणून हरलेलो पहिल्यांदा बाहेर घे विशाल सोडणार आहे कॅच पहिले नाही माहिती आहे ना बाहेर तू आणेल कॅच होती रे मला आउट डायरेक्ट टाकलं देखील लवकर हे बेबी और रे मला घेतलेला हार्दिक पांड्या तो आहे आउट डायरेक्ट भिंचवर आउट आहे आपली बोल 8 सेलेकर आउट आहे ना पहिला बॉल डायरेक्ट लागला ना बॅट लागली बॅट मागे आउट नाहीये मागे आउट नाही डायरेक्ट आउट नाहीये पहिला नव्हतोय घे आउट तुझा डिपार्टमेंट नाही आहे का बस कॅच पकड आउट ना One hour later. भाई व्ह्यू बघा व्ह्यू वन साईड व्ह्यू आहे नाद नाही व्ह्यूचा हे पूर्ण प्रॉपर्टी आहे कडक प्रॉपर्टी आहे तर आपली फंटर गँग आली आहे ते दोघंजणं आपल्याच बिल्डिंगमधले पण आहे भाऊ पण आहेत हे दोघं आहेत आपले फंटर भाई कसं वाटलं हाय मस्त आहे एकदम लोकेशन खूप चांगलं आहे जर काय तुम्हाला यायचं असेल तर हा बघा हा आहे ह्याला कॉन्टॅक्ट करा ओनर ऑफ द ओनर आहे ओनर म्हणजे त्याचाच आहे भावाचा आपल्या आपल्या रिलेशन आहे आपला
काय असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन. मस्त. पाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल बिजे बाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल बिजे बाला. मला 8 थर यावर्षी 8 थर नाथ ना भाई यावर्षी कडक 8 थर जेवी कॅम्प 1 2 3. आई ही गाणी म्हणजे प्रेम भारी आहे प्रेम सगळं काही ह्या गाणी म्हणजे जवळ आला की वेगळीच एक्साइटमेंट असते. यावर्षी 8 थर लावणार आहेत. 8 कडक 8 थर लावणार जीबी कॅम यावर्षी. आता कोणता घेतो भाई रिव्ह्यू भाई कसं वाटलं येऊन इथे स्वप्नापूर्ती फार्म हाऊसला. दरवेळेस येतो इथे. तुझं कोण येते ओळखीचं मावशी आहे भावाची स्वतःचा विला आहे भावा स्वतः बोलला मावशीचा विला आहे माझा नाही. तुझ्या मताप्रमाणे कसं यायला पाहिजे ते कर्जतवरनं की नेरळवरून जवळ आहे. मस्त मजा करायची लाईफ एन्जॉय करायची दिवस मस्त आराम सुट्टी काढून जमलं तर आधी करून घ्या सर्वात भारी नाही आधी जर जमलं तर आधी फोन करा जो नंबर दिला त्याला फोन करा कॉन्टॅक्ट करा. हां आधी तो सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवेल कसं यायचं काय यायचं किती खर्च होईल काय होईल किती जण आहेत ते त्याला आधी कॉन्टॅक्ट करा म्हणजे डायरेक्ट येऊ नका त्याला कॉन्टॅक्ट करा मग तो सांगेल कसं कसं काय काय किती रेट होईल काय आहे ते सगळं तुम्हाला आधी पण त्याने सांगितलं आहे. पण त्याला एकदा फोन करा आणि मगच पुढे या. आता इथे येऊन बोलतात ना पचकावडा नको व्हायला तुम्ही इथे आला त्याने ऑलरेडी कोणतरी असते इथे त्यापेक्षा आधी कॉन्टॅक्ट करा त्याला मग बुकिंग करून बुक करा पूर्ण प्रॉपर आणि मग या. ओके आणि जेव्हा यायच्या आधी त्याला सकाळी फोन करा की आम्ही ह्या टायमाला येतो किंवा ह्या टायमाला निघणार आहेत. सो तो पण तिकडे येऊन त्याचं काही म्हणजे नाश्त्याचं वगैरे असेल किंवा काय असेल तो त्याच्या तयारीला लागेल बरोबर ना. आधी अर्धा एक तास ना अर्धा एक तास अगोदर फोन करायला सांगायचा कुठे इकडे जे येतील त्यांना तुम्ही 1 आठवडा आधीच फोन करा. अरे ते नाही म्हणत आहे बुकिंग झाल्यानंतर जेव्हा त्याला येणार सकाळी फोन करून ठेवायचा. सकाळी फोन करायचं मग नाश्त्याचं वगैरे मिस कॉल नाही रे बाबा फोन कर फ्री आहे आता मिस कॉलचा काय बोलतोस. सो त्याला फोन करा अगोदर आणि मग ती मेनू वगैरे तुमचा जो डिसाईड असेल तो ते तुम्हाला प्रॉपर करून देईल. कुठल्या गोष्टीला नाही तर बोलतच नाही आम्हाला पण कुठल्या गोष्टीला बोलू हे करून दे भावी लगेच तयार करून देतो त्याचा काय चालू आहे तो करून देतो. सो बिंदास या प्लस भाव आहे टेन्शन नाही. सो एन्जॉय करा इथे येऊन मजा करा हां चिल लाईफ काच करा खूप
आई गारा गारांचा पाऊस गारोंबा असले बघ हे टाप 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 आवाज येतो भेंडी गारांचा पाऊस भाईलो गारांचा पाऊस अरे भाई फुल वाईट वाटत असेल ना हे बघा वन साइड गावात गारा पडतात गारा बर्फ कोणाला हवाय किती बर्फ पाहिजे किती बर्फ पाहिजे
गारा पडतात गारा. गारांचा पाऊस. हे बघा बर्फ इथे इथे दिसतो. इथे गारा गारा कडक वन साइड भाई. गारांचा पाऊस. गावात बर्फ बघ किती आहे. तुला पडतोय बघ या आईच्या गावात. गारांचा पाऊस भाई लोक. अरे पाण्याला डुबुक डुबुक आवाज येतोय. गारा तू ये भावा. हा कडक येऊन जा. चौपा कशी लागते. आज लागेल आता लय डोक्याला लागेल. गारांचा पाऊस चालू झाला. गारांचा पाऊस नाद नाही. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.